खऱ्या अर्थाने आज खूप मोठा पर्व काळ आहे। तुम्हाला माहितच आहे की आज मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे। काल भोगी होती आणि काल भोगीच्या दिवशी आपण काय करतो? कशाची भाजी करतो? खेंदट, बरोबर ना? ते खेंदटाची भाजी करत असताना आपण काय करतो? सर्व प्रकारचे फळं, सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे कडधान्य एकत्रित करून ती भाजी अशी सुंदर पद्धतीने, अशी सुंदर रीतीने केली जाते। बघा तुम्ही, अगदी त्याच पद्धतीने ह्या समाजामध्ये सुद्धा अनेक जातीचे लोक, अनेक पंथाचे लोक, अनेक धर्माचे लोक राहतात। या सर्वांना एकत्रित घेऊन एक माणुसकीचं नातं निर्माण केलं पाहिजे, हा बोध आपल्याला ह्या भोगीतून किंवा या खेंदटाच्या भाजीतून आपल्याला दिसून येतो आणि हा बोध आपण समाजाने घेतला पाहिजे। आज मकर संक्रांत आहे, पर्व काळाचा दिवस आहे आणि या पर्व काळामध्ये मकर संक्रांतीचा आमच्या सौभाग्यवतींना किती आनंद असतो हे सांगण्याची गरज नाही। म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। कारण आज सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो। देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला। बघा तुम्ही, हा सण जो आहे ना आपल्याला गोड बोलायला शिकवतो। कोणाशी कसं बोलायचं हे हा सण आपल्याला शिकवत असतो। आज सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला म्हणजे सूर्य दक्षिणायनाकडून उत्तरायणाकडे, तो आता उत्तर दिशेने त्याची भ्रमंती होतीये आणि मकर राशीमध्ये तो प्रवेश करतो। म्हणून सर्व आमच्या माता भगिनींना, सर्व सौभाग्यवतींना, तसेच पुरुष बांधवांना देखील, कारण हा सण फक्त पत्न्यांचा आहे असं नाही। हा सण जर फक्त पत्न्यांचा आहे असं म्हणता आलं असतं तर आपण सर्वजण त्या पांडुरंगाची पत्नीच आहोत ना, बरोबर की नाही? वारकरी सुद्धा भोगी साजरी करतात, वारकरी सुद्धा वाण देतात। त्यामुळे पांडुरंग हा आपला पती आहे आणि आपण सगळे त्याचे पत्नी आहोत। त्यामुळे सर्व पुरुष बांधवांना देखील, सर्व समाज बांधवांना, सर्व भगवत भक्तांना, हरिभक्तांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण आहे आणि तसंच वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। तीळ आणि गुळ हे एकत्रित येतात, तसं भगवान शिव आणि भगवान श्री विष्णू हे दोघेही एकत्रित सोबतच गंगेचं स्नान करण्याकरता येतात। म्हणजे असा हा पवित्र असा हा दिवस आहे, संक्रांतीचा दिवस आहे। आजच्या दिवशी सौभाग्यवती, सर्व सौभाग्यवती स्त्रिया ह्या वाण देतात का, तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी सौभाग्याचं वाण दिलं जातं। आणि सर्व सौभाग्यवतीच्या मानाने सगळ्या सणांपेक्षा हा मकर संक्रांतीचा सण काही याला अधिकच महत्त्व दिलं जातं आपल्याकडून। म्हणून आज तीळ आणि गुळ एकत्रित करायचा आणि ज्याच्याशी आपण बोलत नसेल त्याच्या पण घरी तिळगुळ पाठवायचा आणि आजपासून चांगलं बोलणं करायचं, बरं का? फक्त आजच्या दिवशीच गोड बोलायचं नाही, तर आयुष्यभर गोड राहायचं एकमेकाशी। बघा, आणि एक वाक्य तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्या काळजामध्ये उतरून घ्या। बोलण्याने कोणाचं मन दुखण्यापेक्षा आबोला धरलेला बरा। आलं का लक्षात? बोलण्याने कुणाचं अंतकरण दुखवण्यापेक्षा आबोला धरलेला बरा। कारण रागामध्ये जर आपण काही बोलून गेलो तर एखाद्याचं अंतकरण तुटल्या जातं। आणि एक सांगू, शब्द आणि शस्त्र या दोन्हींचीही धार ही जवळपास सारखीच असते। त्यामुळे शब्द वापरताना व्यवस्थित वापरले पाहिजेत। जसं शस्त्राने मान कापली जाते ना, तसं शब्दाने मन कापली जातात। शस्त्राने मान कापली तर माणूस एकदाच मरतो, पण शब्दाने जर मन कापली तर माणूस हा क्षणोक्षणी मरत असतो। त्यामुळे बोलणं चांगलंच पाहिजे, गोडच पाहिजे। आमचे माऊली सांगतात, साचं आणि बोलणं चांगलं पाहिजे। बस आजच्या सणात एवढंच शिकायचं। आमचे महाराज म्हणतात, शब्द तोची बोले जेने विठ्ठल डोले, बोल ऐसा बोले जेने विठ्ठल डोले।
मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे। संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं। मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे। तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे। गोड बोललं पाहिजे बस। त्यामुळे आज पर्व काळाच्या दिवशी रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचन, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी, 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 लोचनी रूप पाहता लोचनी। सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी, सुख झाले हो झाले हो झाले साजनी, साजनी ओ हा विठ्ठल वरमा, ओ हा विठ्ठल वरमा। सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी, सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी, तो हा विठ्ठल वरवा वरवा, तो हा विठ्ठल वरवा। तो माधव तो माधव तो माधव बरवा, माधव 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 बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव 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 बरवा, तो हा माधव 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 बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा। भक्त सुकृताची जोडी जोडी, भक्त सुकृताची जोडी, जोडी भौत सुकृताची जोडी, जोडी भौत सुकृताची जोडी। मन विठ्ठली 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 आवडे, मन विठ्ठले विठ्ठली विठ्ठली आवडे, तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी लेकुराची
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळमळाची जाती करेला भावीन प्रीती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सुंदर असा सर्वांच्या परिचित 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत. म्हणजे संतांना आईची उपमा देत आहेत. आपण जर विचार केला तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप छोटं आहे, खूप लहान आहे. तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का बरं दिली? काही कारण असे. याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा दृष्टांत पण कोणता नाही. म्हणून मातृत्वाची उपमा संतत्वाला दिली. संतत्व हे खूप महान आहे. किती महान आहे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशाय वडा. ऐके तरी पण आईची उपमा महाराज या अभंगामध्ये देत आहेत आणि आईची उपमा देत असताना आईचं प्रेम सांगतायत. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती. या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं खूप महत्त्वाचं असेल. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात ते निमित्त म्हणजे आज या ठिकाणी ज्या मातेचं प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्ष श्राद्ध म्हणूया, त्या खारतोडे परिवारातील असणाऱ्या एक आदर्श माता कैलासवासी मातोश्री नंदाताई राजाराम खारतोडे या मातोश्रीच्या आज प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या परिवाराने माझ्याकडे दिली आणि आजच्या या कीर्तनासाठी आपल्या वैष्णवी बौद्धेशीय वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व मुलं असतील, ज्यांची मृदंगाची साथ जीवन महाराज दायगुडे असतील, ज्यांची पेटीची साथ आहे आमचे आदरणीय गुळवे काका असतील. या ठिकाणी सुंदर अशी माईक सिस्टीम आणि सुंदर असा आवाज या ठिकाणी आपण देत आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या संस्थेमध्ये असणारे ज्या 2 मुली आहेत, आपले हरिभक्त परायण तृप्तीताई जाधव आणि हरिभक्त परायण सायलीताई गावडे, या दोन्ही मुली आज कीर्तनाला सुंदर साथ करणार आहेत. तुम्हा सर्वांची उपस्थिती आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. या कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गावडे काका असतील, या ठिकाणी सर्वच आमचे खारतोडे महाराज असतील, संजय महाराज खारतोडे असतील, तसेच आमचे आदरणीय विभीषण काका, सर्वांची उपस्थिती, सर्वांची साथ आणि सर्वांच्या साथीने आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 खऱ्या अर्थाने आज खूप मोठा पर्व काळ आहे. तुम्हाला माहीतच आहे की आज मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे. काल भोगी होती आणि काल भोगीच्या दिवशी आपण काय करतो? कशाची भाजी करतो? खेंदट, बरोबर ना? ते खेंदटाची भाजी करत असताना आपण काय करतो? सर्व प्रकारचे फळं, सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे कडधान्य एकत्रित करून ती भाजी अशी सुंदर पद्धतीने, अशी सुंदर रीतीने केली जाते. बघा तुम्ही, अगदी त्याच पद्धतीने ह्या समाजामध्ये सुद्धा अनेक जातीचे लोक, अनेक पंथाचे लोक,
अनेक धर्माचे लोक राहतात, या सर्वांना एकत्रित घेऊन एक माणुसकीचं नातं निर्माण केलं पाहिजे. हा बोध आपल्याला ह्या भोगीतून किंवा या खंदटाच्या भाजीतून आपल्याला दिसून येतो आणि हा बोध आपण समाजाने घेतला पाहिजे. आज मकर संक्रांत आहे, पर्व काळाचा दिवस आहे आणि या पर्व काळामध्ये मकर संक्रांतीचा आमच्या सौभाग्यवतींना किती आनंद असतो हे सांगण्याची गरज नाही. म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कारण आज सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. बघा तुम्ही, हा सण जो आहे ना आपल्याला गोड बोलायला शिकवतो. कोणाशी कसं बोलायचं हे हा सण आपल्याला शिकवत असतो. आज सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला म्हणजे सूर्य दक्षिणायनाकडून उत्तरायणाकडे, तो आता उत्तर दिशेने त्याची भ्रमंती होतीये आणि मकर राशीमध्ये तो प्रवेश करतो. म्हणून सर्व आमच्या माता भगिनींना, सर्व सौभाग्यवतींना, तसेच पुरुष बांधवांना देखील, कारण हा सण फक्त पत्न्यांचा आहे असं नाही. हा सण जर फक्त पत्न्यांचा आहे असं म्हणता आलं असतं तर आपण सर्वजण त्या पांडुरंगाची पत्नीच आहोत ना, बरोबर की नाही. वारकरी सुद्धा भोगी साजरी करतात, वारकरी सुद्धा वाण देतात. त्यामुळे पांडुरंग हा आपला पती आहे आणि आपण सगळे त्याचे पत्नी आहोत. त्यामुळे सर्व पुरुष बांधवांना देखील, सर्व समाज बांधवांना, सर्व भगवत भक्तांना, हरिभक्तांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण आहे आणि तसंच वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. तीळ आणि गुळ हे एकत्रित येतात, तसं भगवान शिव आणि भगवान श्री विष्णू हे दोघेही एकत्रित सोबतच गंगेचं स्नान करण्याकरता येतात. म्हणजे असा हा पवित्र असा हा दिवस आहे, संक्रांतीचा दिवस आहे. आजच्या दिवशी सौभाग्यवती, सर्व सौभाग्यवती स्त्रिया ह्या वाण देतात. का तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी सौभाग्याचं वाण दिलं जातं आणि सर्व सौभाग्यवतीच्या मानाने सगळ्या सणांपेक्षा हा मकर संक्रांतीचा सण काही याला अधिकच महत्त्व दिलं जातं आपल्याकडून. म्हणून आज तीळ आणि गुळ एकत्रित करायचा आणि ज्याच्याशी आपण बोलत नसेल त्याच्या पण घरी तिळगुळ पाठवायचा आणि आजपासून चांगलं बोलणं करायचं बरं का. फक्त आजच्या दिवशीच गोड बोलायचं नाही तर आयुष्यभर गोड राहायचं एकमेकाशी. बघा, आणि एक वाक्य तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्या काळजामध्ये उतरून घ्या. बोलण्याने कोणाचं किंवा बोलण्याने कोणाचं मन दुखण्यापेक्षा आबोला धरलेला बरा. आलं का लक्षात? बोलण्याने कुणाचं अंतकरण दुखवण्यापेक्षा आबोला धरलेला बरा. कारण रागामध्ये जर आपण काही बोलून गेलो तर एखाद्याचं अंतकरण तुटल्या जातं. आणि एक सांगू, शब्द आणि शस्त्र या दोन्हींचीही धार ही जवळपास सारखीच असते. त्यामुळे शब्द वापरताना व्यवस्थित वापरले पाहिजेत. जसं शस्त्राने मान कापली जाते ना, तसं शब्दाने मन कापली जातात. शस्त्राने मान कापली तर माणूस एकदाच मरतो, पण शब्दाने जर मन कापली तर माणूस हा क्षणोक्षणी मरत असतो. त्यामुळे बोलणं चांगलंच पाहिजे, गोडच पाहिजे. आमचे माऊली सांगतात साचं आणि बोलणं चांगलं पाहिजे. बस आजच्या सणात एवढंच शिकायचं. आमचे महाराज म्हणतात शब्द तोची बोले जेने विठ्ठल डोले, बोल ऐसा बोले जेने विठ्ठल डोले. मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे. संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे. तू जान ले पहचान ले, तू जान ले
त्यामुळे आज पर्वकाळाच्या दिवशी एक दुःखाची घटना, म्हणजे एक अंतकरणाला चटका लावून देणारी ही घटना घडलेली आहे. कैलासवासी नंदाताई यांचं निधन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांचे मुलगी आहे. त्यांना वर्षा तात्यारा मेडे त्यांची मोठी मुलगी आहे. त्यानंतर विद्या बाळासो खोमणे ही त्यांची दुसरी मुलगी आहे. त्यानंतर वंदना सुनील कोकणे ही त्यांची तिसरी मुलगी आहे. तसेच त्यांना एक मुलगा पण आहे, अक्षय राजाराम खारतोडे. अशा पद्धतीने सुंदर असा हा परिवार आहे. आणि या परिवाराने आपल्या आईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आज सुंदर असा कार्यक्रमाचा या ठिकाणी अट्टहास केलेला आहे, आयोजन केलेला आहे. खऱ्या अर्थाने या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन. आईचे उपकार जीवनामध्ये कधीच कोणाला फेडता येत नाहीत. अगदी त्या मातेच्या चरणावरती आपण आपला प्राण ठेवून जीव जरी सोडला, आपण आपला प्राण जरी ठेवला, तरी ते उपकार आपल्याला कधी फेडता येत नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, जिने आपल्याला चांगले संस्कार दिले, चांगलं वळण लावलं, आपल्याला घडवलं वाढवलं, संस्काराची शुद्धरी दिली, खऱ्या अर्थाने ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ते आपल्या जीवनातून निघून जाणं, मुलांसाठी मुलींसाठी दुःख होणं स्वाभाविक आहे. परंतु या त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, त्यांच्या सांत्वनासाठी पूर्ण 1 वर्षाने आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी सांगेल तुम्हाला की ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच कळत नाहीत ना त्यांना देव कळणं कठीण आहे. ज्याला असं वाटतं की आई वडिलांनी आपल्यावरती प्रसन्न व्हावं, त्याने आई वडिलाची सेवा केली पाहिजे. आणि ज्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, त्याने अगोदर आई वडिलांना प्रसन्न करायला शिकलं पाहिजे. आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. कदाचित देव प्रसन्न झाल्यानंतर गेलेले माईबाप पुन्हा नंतर मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुम्हाला आपोआप भेटेल, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. काही लागत नाही हो त्या माता पित्यांना प्रसन्न करण्यासाठी. फक्त दिवसातून 2 आपुलकीचे प्रेमाचे शब्द त्यांना बोला. म्हातारपणामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आमचे माऊली म्हणतात का माता पितरे धड न बोली संसारी की विश्वची आदरे मूर्ख जैसा. जो म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांना साधं नीट बोलू पण शकत नसेल, त्या मुलाचं संपूर्ण जग जरी आदर करत असलं तरी माऊली म्हणतात मूर्ख जैसा, तो मूर्ख आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि लक्षात घ्या, म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांना गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक असतं, टॉनिक. आणि ते टॉनिक आपल्याला देता आलं पाहिजे, कारण आपले माईबाप आपल्या जीवनातून कधी अचानकपणे निघून जातील आपल्याला सुद्धा कळणार नाही. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल, आम्हाला काय माहिती. म्हणून जिवंत असेपर्यंतच आपल्या माईबापांना त्यांच्या समोर रडा, त्यांच्या समोर प्रेम व्यक्त करा की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. ते गेल्यानंतर रडून काहीही उपयोग नाही, ते काही तुम्हाला बघणार नाहीयेत. म्हणून जिवंतपणे त्या माईबापांना जपलं पाहिजे. कारण तुमचे मायबाप एकदा काय मातीया निघून गेले ना, कितीही आई आई करा, किती बाबा बाबा करा, माती आड गेलेले मायबाप नंतर तुम्हाला ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, आज ज्याची आई गेली ना त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं, त्याच्या जीवनात त्याच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं कोणीतरी गेलं. आईसारखं प्रेम कोणीच करू शकणार नाही. लक्षात घ्या, कोण करू शकेल हो आईसारखं प्रेम, आई एवढं प्रेम. सबसे बड़ी है माँ,
पगले सबसे बड़ी है माँ, पगले माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं आहे, वडिलांचं नातं. भरपूर प्रेम करणारे भेटतील आपल्याला, पण प्रत्येकाच्या प्रेमामध्ये तुम्हाला फरक दिसेल. असं म्हणतात ना की डोळे उघडे ठेवून जे प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात, डोळे झाकून जे प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात, डोळे वटारूनच पण प्रेमच करते तिला पत्नी असं म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. एवढंच एक नातं आहे जगाच्या पाठीवर. आणि म्हणून आज कलियुगामध्ये अजूनही ज्यांना आईवडिलाचं प्रेम मिळतंय आणि आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. कोणाला श्रीमंत म्हणतात? कोणाला? एकदा का आईबाप गेले ना त्यांचं प्रेम तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही. एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकाने ती हाक एकाने मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून ती आई, त्या आईची उपमा संतांना दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना माई बाप म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं, बाप पण म्हटलंय, कारण संत आईसारखंही प्रेम करतात आणि बापासारखंही प्रेम करतात. किती मोठं आहे संतत्व बघा. आई तरी फक्त आपल्या लेकरावरती प्रेम करते, पण संपूर्ण समाजावरती जे प्रेम करतात त्यांना संत म्हणतात. म्हणून त्या संतांना आईची उपमा या ठिकाणी या अभंगामध्ये दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आज लोकांचं प्रेम आई वडिलावरती नाही. आज कलियुगामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. लोक सत्तेसाठी वाटेल ते करतील, संपत्तीसाठी वाटेल ते करतील, सौंदर्यासाठी वाटेल ते, पण आई बाबासाठी मात्र ते काही करू शकत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट. कशा पद्धतीने लोक आई बाबावरती प्रेम न करता संपत्तीवरती प्रेम करतात. असंच एक सुंदर असं गाव होतं आणि त्या गावामध्ये सर्वसामान्य असं एक शेतकरी कुटुंब राहत होतं. त्यांना 10-12 वर्षाची एक लहान छोटी मुलगी होती. तिला लहानाचं मोठं करावं, तिला तिच्या पायावरती उभं करावं, तिचं सुंदर असं भवितव्य घडवावं या विचारामध्ये ते नवरा बायको, ते पती पत्नी आपलं आयुष्य, आपलं जीवन जगत होते. रोज सकाळी उठावं, घरातली कामं आवरावीत आणि शेतातल्या कामाला निघून जावं, असा त्यांचा रोजचा नित्यक्रम होता. एके दिवशी आई सकाळी लवकर उठली, घरातली कामं आवरली, लेकराचा आंघोळ, डबा, दप्तर, बॅग वगैरे सगळं भरलं, मुलगी शाळेमध्ये गेली आणि हे दोघे जण पती पत्नी शेतामध्ये काम करण्यासाठी निघून गेले. 10:30 वाजता शेतामध्ये गेलेले हे जोडपं 11 वाजले, 12 वाजले तरी पण शेतामध्ये कष्टच करत होतं. 12च्या 12:30, 12:30च्या 1 वाजले तरी पण शेतामध्ये घाम गाळत होतं. कशासाठी हो? फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या चांगल्या दिवसासाठी बस. 1 वाजले, 1च्या 1:30, 1:30च्या 2, 2च्या 2:30 झाले. सूर्य माध्यान्नावरती आला. बायको नवऱ्यापाशी गेली, अहो आल्यापासून काम करत आहे, कुठेतरी बसा, 2 घास खा.
बायकोने विचार नवऱ्यासमोर मांडला. ठीक आहे, हातातलं काम सोडलं आणि दोघे जण पती पत्नी एका झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले. जेवण करण्यासाठी बसले, भाकरी पाणी अगदी जवळ घेतलं, पण मुखात भाकरीचा घास घालणार तेवढ्यात कुठून तरी एक सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला सर्पदंश झाला. एका नवऱ्याने जवळून पाहिलं, जी पत्नी आपल्या सोबत सप्तपदीत जिने चालली होती, जी आपली अर्धांगिनी आहे, जिने आपल्या दुःखात दुःख मांडलं, सुखात सुख, आनंदात आनंद मांडला, सर्वस्व मांडलं, अशी आपली पत्नी, आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून जाते की काय असा विचार त्या नवऱ्याच्या मनात. एका चिमुकल्या लेकराची आई त्या लेकराला सोडून जाते की काय असा विचार त्या बापाच्या मनात. आणि त्या क्षणी त्या आईने या जगाचा निरोप घेतला, जीव सोडला. त्यांना तिथून उचललं, घरी आणलं. पण ज्यावेळेस घरी आणलं होतं ना, त्यावेळेस एका नवऱ्याच्या बायकोला घरी आणलंच नव्हतं. घरी आणला होता फक्त त्या बायकोचा देह. एका बापाच्या लेकीला ती अनाथ झाली होती. एका लेकराच्या आईला घरी आणलंच नव्हता. घरी आणला होता फक्त त्या आईचा देह. घरी आणलं, त्यांना अंगणामध्ये झोपवलं. 3च्या 3:30, 3:30च्या 4 वाजले. 4 वाजेपर्यंत सगळी पाहुणे रवळे सगळी जमा झाली. 4:30च्या 5 वाजले आणि 5 वाजता त्या लेकराची शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घराच्या दिशेने पळतच निघाली. एवढी सगळी गर्दी पाहिली, गाड्या पाहिल्या आणि ती मुलगी विचार करू लागली, अरे आपण आपल्याच घरी आलोय का बरं. आजूबाजूला पाहिलं, अरे आपण तर आपल्याच घरी आलोय. ती मुलगी आत गर्दीमध्ये जाते आणि आत जाऊन बघते तर सगळ्यांच्या मध्यभागी अग्रगण्य स्थानी तिनं तिच्या आईला झोपवलेलं पाहिलं. ते ना समज असणारी मुलगी. आणि त्या मुलीने जेव्हा आईकडे पाहिलं त्यावेळेस हातातला दप्तर, डबा, बॅग सगळं बाजूला फेकून दिलं आणि आईला हाक मारू लागली, आई आई तू झोपलीस, आई आई तू उठ ना. आई बघ आपले काका किती लांबून आलेले आहेत, आई आपले आजोबा, आपले मामा किती लांबून आलेले आहेत, आई आई तू अजून झोपलीस, आई मी शाळेतून आली, आई आई तू उठ ना. शांत निश्चित पडलेली आई मात्र त्या लेकराकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती. कारण त्या आईने केव्हाच या जगाचा निरोप घेतला होता. ती मुलगी त्या आईच्या जवळ येते, आईचा हात हातात घेते, आईच्या तोंडावरून हात फिरवते, आई माझ्याकडे बघ ना ग, आई माझ्याशी बोल ना. पण आई मात्र लेकराला बोलायला सुद्धा तयार नव्हती, पाहायला सुद्धा तयार नव्हती. अगदी उशाला बसलेले तिचे बाबा, ज्यांच्या डोळ्यातून खळखळखळ अश्रूंच्या धारा वाहतायत, उठले. तिथून आपल्या लेकराला जवळ घेतलं, कुरवाळलं, कवटाळलं, सांगितलं, बाळा आता तुझी आई तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही आणि ती माझ्याशीही कधीच बोलू शकणार नाही बाळा. का? कारण तुझी आई देवाच्या घरी गेलेली. सत्य सांगून टाकलं. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम वगैरे सगळं आटोपलं आणि लहानपणीच कुणीतरी सांगितलं होतं की देव म्हणे वरती राहतो, आकाशामध्ये राहतो. आणि हे मी प्रत्यक्षात अनुभवलं होतं. हळूहळू परिस्थिती बदलली आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे नागपंचमीचा सण अगदी 15 दिवसाच्याच अंतरावरती आला होता. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. मुलांच्या अंगावरती नवीन कपडे होते. कुणाच्या अंगणामध्ये झोका होता तर कुणाच्या घरामध्ये झोका होता. पण या घरात मात्र पुरणपोळ्याचा स्वयंपाक नव्हता. या घरात मात्र नवीन कपडे नव्हते, अंगणामध्ये झोका नव्हता, घरामध्ये पतंग नव्हता. आणि जवळच एक भलं मोठं विशाल असं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला बांधलेल्या झोक्यावरती बसून काही मुलं झोका खेळत होती, काही मुलं पतंग उडवत होती. पण ही मुलगी मात्र आपल्या घराशेजारी पडलेल्या त्या मोठ्या दगडावरती बसून अश्रू ढाळत होती, रडत होती. का? कारण प्रत्येक क्षणाला आईची आठवण येत होती. आणि त्या मुलीने त्या पतंगाकडे पाहिलं, त्या पतंग उडवणाऱ्या त्या मुलांकडे, त्या पतंगाकडे पाहिलं आणि ती मुलगी त्या पतंगाकडे पाहून आपलं मनोगत व्यक्त करू लागली, पतंगा अरे तू चाललायस ना आकाशामध्ये. कारण लहानपणीच कोणीतरी सांगितलं होतं देव वरती राहतो, आकाशात राहतो. पतंगा अरे तू चाललायस ना अगदी गगनाला भिडायला, मग माझा एवढा निरोप तू माझ्या आईपर्यंत पोहोचवशील.
माझा एवढा निरोप तू माझ्या आईला सांगशील? ती मुलगी त्या पतंगाशी बोलू लागली, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, 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 आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना, 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 पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना. ती मुलगी त्या पतंगाशी बोलू लागली, लहान मुलगी हो. मला सांगायचं तात्पर्य काय तर आज आईबापांचं महत्व त्यांना आहे, ज्यांच्या आईबाप ह्या विश्वात नाहीत त्यांना. आज आईबापाचं महत्व कुणाला आहे? ज्यांचे आई वडील या जगात नाही, फक्त त्यांना किंमत आहे, त्यांना महत्व आहे. पण ते असताना त्यांचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. जे माईबाप रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतात, ज्या माईबापांना असं वाटतं की फक्त आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे, बस बाकी काय अपेक्षा असते. जगामध्ये बऱ्याच प्रकारचे लोक आहेत जे स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. दुसरा वर्ग असा आहे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तिसरा वर्ग असा आहे स्वतःचं हित करतो, दुसऱ्याचं हित करतो. आणि चौथा वर्ग असा आहे केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच्या ठिकाणी येतो, तो वर्ग आहे संतांचा. पहिला वर्ग काय? स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचं हित करत नाही. माऊली म्हणतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचली. रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो, त्या पद्धतीने हा वर्ग आहे. स्वतःचे हित करत नाही, दुसऱ्याचे हित करत नाही. एक जण असं चढावड लागलेली होती एका ठिकाणी, शेजारी असतात. एकाने एक गाडी घेतली की हा 2 गाड्या घ्यायचा, एकाने एक मजली बांधली की हा 2 मजली बांधायचा. एवढी चढावड. एके दिवशी एक जण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा शेजारी त्यानं पाहिलं, आपला शेजारी शंकराची तपश्चर्या करण्याकरता गेलाय, मग आपण पण गेलं पाहिजे. तो पण गेला, त्याच्या शेजारी बसून तपश्चर्या करायला सुरुवात केली. आता भगवान शंकर हे भोळं दैवत आहे, लगेच प्रसन्न झालं. पहिल्या शेजाऱ्याकडे गेलं, म्हटले, बोल, मी तुला प्रसन्न झालोय, काय पाहिजे? त्याने डोळे उघडले, बघतोय तर शेजारी. त्याने मनात विचार केला, जर मी 1 लाख रुपये मागितले तर हा 2 लाख मागणारच आहे. तो म्हणतो, देवा तुम्ही पहिल्यांदा त्याला काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. देव त्याच्याकडे जातात, त्याला म्हणतात, बोल काय पाहिजे? तो मनात विचार करतो, मी 1 पट मागितलं तर हा 2 पट मागणारच आहे. तो म्हणतो, देवा तुमची सेवा पहिल्यांदा करण्यासाठी कोण बसलं होतं, त्यांना काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. आता मात्र भगवान शंकर म्हणतात, कोणाला काय पाहिजे ते सांगा, नाही तर मी माझं जातो. त्यावेळेस पहिला म्हणतो, देवा थांबा. म्हटला, देवा मला सगळं काय, इस्टेट प्रॉपर्टी सगळं काय, फक्त मला 1 द्या, माझा 1 डोळा, 1 हात आणि 1 पाय गळून पडू द्या. देव त्याला तथास्तु म्हणतात. दुसऱ्याकडे जातात, दुसऱ्याला म्हणतात, बोल तुला काय पाहिजे? दुसरा मनात विचार करतो, पहिल्याने किती लाख मागितले काय माहित. दुसरा म्हणतो, देवा पहिल्याला जेवढं दिलं त्याच्यापेक्षा 2 पट मला द्या. तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही, अशी काय लोक आहेत. दुसरा वर्ग स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारी पण काय लोक आहेत. माऊलींची ओवी आहे, तैसे मने वाचा काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधितान पाहे पराचे हित. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारी काय लोक आहेत. म्हणजे तुझी दाढी जळली तरी चालेल, पण माझी बिडी पेटली पाहिजे.
तिसरा वर्ग असा आहे, स्वतःचं हित करतो, दुसऱ्याचं हित करतो. गंगा प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, पवित्र होतात. अपेक्षा फक्त एकच असते की समुद्राला जाऊन मिळायचे. दुसऱ्याचाही फायदा, स्वतःचाही फायदा. पण चौथा वर्ग असा एकमेव असा एकच वर्ग आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतो, आणि तो वर्ग आहे संतांचा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाड संताचे मार्ग आडलाने भरले, झाड संताचे मार्ग आडलाने भरले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आणि म्हणून समाजामध्ये फक्त आपलं हित करणारे एकतर संत आहेत, नाही तरी एकतर आपले आई वडील आहेत. ऐकायचं असेल, विश्वास ठेवायचा असेल, एकतर आई वडिलांवरती ठेवा, नाहीतर मग संतांवरती ठेवा. संताची पायी हा माझा विश्वास. का बरं? कारण संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण एकच आहे. कसं काय? संत ज्या पद्धतीने ह्या समाजाला सांगतात त्याच पद्धतीने आई सुद्धा आपल्या लेकराला सांगते. संत पहिल्यांदा या समाजाला गोड शब्दामध्ये सांगतात की बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोललं तरी ही लोक ऐकायला तयार नाहीत, म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नाईकती बटकीचे, पुढे सिंधळीचे रडतील. शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकत नाही. मग मात्र संत म्हणतात की बाबांनो, आता मी तुमच्या पाया पडतो, पण ऐका. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. अगदी तीच पद्धत आईची आहे. आई काय करते? पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते, जवळ घेऊन त्याला गोड शब्दात सांगते, बाळा अरे अभ्यास कर. शेजारचं पोरग बघ बरं, 80-90 हजार पगार आहे, त्याला मोठ्या गाडीत फिरतं, तू पण अभ्यास कर, मोठा हो. पण ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते? दांडक काढते. काय करते? काठी काढते, काठी. बरं, तिची स्वतःच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? असते, पण मारावं लागतं. कशासाठी? त्याच्या हितासाठी. तरी ते कार्ट इतकं विचित्र असतं की ती ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, बाळा आता मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित,
लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जिच्या चित्तामध्ये फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो, जी हित वाहते तिला आई असं म्हणतात. लेकराचं हित वाहते ती आई आहे. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान जर कोणतं असेल तर ती आई आहे. माय बाप केवळ काशी ते नेण जावे तीर्थासी. त्याला तीर्थाला जायची पण काही गरज नाही. ज्याला असं वाटतं की आपल्या हातून उच्च कोटीचा परमार्थ घडावा, ज्याला असं वाटतं आपल्या हातून खूप मोठा परमार्थ घडावा, तरी फक्त आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, परमार्थ आपोआप घडतो. ज्याला असं वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, तुम्ही तुमच्या वडिलांचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं दर्शन घेतल्या समान आहे. तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे, तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या. रुक्मिणीचं दर्शन घेतल्या समान आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं, तर तुम्ही तुमच्या पत्नीचं दर्शन घ्या. सगळे देव घरीच आहेत, पण जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड आई पाजीला तू पाना. तुझ्या असेल, सगळ्यांची मुलं घरी आली, अजून माझं लेकरू कस काय घरी नाही आलं, काय झालं तर नसेल, अडचण तर आली नसेल, प्रॉब्लेम तर आला नसेल. नाही नाही ते विचार, नाही नाही त्या शंका त्या आईच्या मनात यायला लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं प्रेम असतं ना तिथंच शंका असते बरं का. आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारते, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या उपकाराची, सारखी मूर्ती या जगात नाही. देवातल्या आपण मूर्तीला आणि आईतल्या मूर्तीला पाहत असतो, पण मला असं वाटतं की देवारातल्या देवाची मूर्ती पूजत बसण्यापेक्षा आईची मूर्ती जर आपण पूजली, आईचं दर्शन आपण जर घेतलं, तर जगातलं सगळं पुण्य आपल्याला मिळू शकतं. म्हणून जीवनामध्ये आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. व्यापक प्रेम करते, उदंड प्रेम करते आपल्या लेकरावरती, उदंड. आणि ती तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल. ती फक्त एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. कितीही टोकाचं दुःख असू द्या, ती सहन करेल. आणि म्हणूनच ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते,
तिला अनंत यातना वेदना होत असतात आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं. त्यावेळेस ते डॉक्टर पळतच त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अतिशय कठीण आहे. बाळाच्या गळ्याला नाड्याचे वेडे पडलेले आहेत. एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवंय? बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी चालेल, पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर पळत पळत त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि त्या आईला विचारतात, हे बघा परिस्थिती अतिशय कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता, नाहीतर तुमचं बाळ. तुम्हाला काय हवंय? एवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल डॉक्टर साहेब, पण माझं बाळ जगलं पाहिजे, माझं बाळ जगलं पाहिजे. नाही आई, एवढं प्रेम कोणी करू शकणार? आई ती आईच. जर समजा एखाद्या मुलाची आई जेव्हा मरण पावते, मुलगा लहान आहे, त्यावेळेस तो मुलगा त्या आईच्या प्रेतापुढे बसून धाय मोकलून रडत असतो. शेजारच्या बायका येतात, त्या मुलाची समजूत घालतात, बाळा रडू नको, राजा अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना चूक होते बरं का. आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. तसं पाहिलं तर जगातल्या सगळ्या स्त्री आई सारख्याच आहेत ना. पराविया नारी माता माऊली समान. म्हणून आई ती आईच असते. आईची जागा जगात दुसरं कोणी घेऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आईची जागा, आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्यालाच नात्याला येऊ शकणार नाही. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले, ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं काय? ते म्हटले आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कसं काय? त्यांनी मला सांगितलं, म्हटले पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी पत्नी सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. म्हटलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, म्हटलं ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि मग तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा मोठा झाला. आई एवढा जगात कोणतंच नातं आपल्यासाठी करू शकणार नाही. कसं प्रेम आहे आईचं, की जिच्या प्रेमामध्ये कोणतीच अपेक्षा नाही, कोणताच लोभ नाही, कोणताच स्वार्थ नाही. असं केवळ जगामध्ये एकच नातं, जाती म्हणजे एकच नातं आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती,
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाते करीला भाविन प्रीती. जगामध्ये केवळ एवढंच एक असं नातं आहे, करी लाभाविन प्रीती. कोणताही लोभ न ठेवता आपल्या लेकरावरती प्रेम करणारं नातं. अपेक्षा फक्त एकच असते की माझ्या लेकराने खूप मोठं व्हावं, अधिकारी बनावं, उच्च पदावरती जावं. बस प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या लेकराकडून एवढीच अपेक्षा असते. बरं ती आई नेमकं आपल्या लेकरासाठी करते काय? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी अनेक प्रकारची व्रत वैकल्य करते, उपास तपास करते, आपल्या मुलासाठी सुरक्षित अंतर राखून ठेवते आणि 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये त्या मुलाला ठेवलं जातं. ज्या वेळेस ते मूल आईच्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये असतं ना, त्यावेळेस आईने घेतलेला प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेतं. आईने खाल्लेल्या प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खातं. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर नाळ तुटतो, बाळ जन्माला येतं, बाळ या जगात येतं. बाळ या जगात आल्यानंतर आमच्या घरातल्या माता भगिनी काय करतात, त्याची टाळू भरतात, त्याला नवधू घालतात आणि त्याला एका कोरड्या बाळुत्यामध्ये गुंडाळून कुणाकडे दिलं जातं? त्याच्या आईकडे दिलं जातं. मला सांगा, ज्या वेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या बाळाला जगातलं कोणतं तरी अन्न चालतं का? गुलाबजाम चालतो का? बासुंदी? आणि ज्या वेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतंच अन्न चालत नाही त्यावेळेस ती आई त्या बाळाला आपल्या स्वतःच्या उराशी कवटाळते आणि सर्वांगातलं दूध त्याला पाजते आणि मग त्या बाळाचं पोट भरतं. ज्या वेळेस रक्ताचे 2 थेंब खर्च होतात त्यावेळेस दुधाचा कुठंतरी 1 थेंब तयार होतो. ज्या आईने आपल्याला दुधाचं पोषण दिलं आपल्या शरीराला, ज्याच्यामुळे आपली हाडं मजबूत झाली, ज्या दुधाच्या पोषणामुळे, आणि ही बिल्डिंग मजबूत झाली, जीवनामध्ये त्या आईच्या दुधाचे उपकार तरी ठेवले पाहिजेत. तू विसरू नको लढी बाळा,
विसरू नको लडीवाळा आईचा लळा जिवाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा तू विसरू नको लडीवाळा आईच्या दुधाचे उपकार जीवनामध्ये कधीच कोणाला फेडता येणार नाहीत. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भामध्ये वागवलं, मला असं वाटतं की आईकडे लेकराचं ओझं असावं आणि संतांकडे समाजाचं ओझं असावं. बघा, ओझं दोघांकडे पण आहे. एकाकडे लेकराचं ओझं आहे आणि एकाकडे समाजाचं ओझं आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, ज्या पद्धतीने आईकडे लेकराचं ओझं आहे त्या पद्धतीने आमचं तुम्हा संतांवरती ओझं आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझे हे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे तुका म्हणे 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 माझे संता वरी ओजे तुका संता वरी ओजे त्याची जाती त्याची जाती करी लावा तीन प्रीती करी लाभा जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वच वैस आहे. तुका म्हणे माझ्या तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. या भंगावरती अल्पशा वेळेमध्ये 4ही चरणाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडण्यात